श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 22 डिसेंबर 2024 ते शनिवार 28 डिसेंबर 2024 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील महत्त्वाचे दिवस पुढील प्रमाणे आहेत। रविवारी 22 डिसेंबर रोजी भानु सप्तमी आहे। गुरुवार 26 डिसेंबर रोजी सफला एकादशी आहे। शनिवार 28 डिसेंबर रोजी शनी प्रदोष आहे। या आठवड्यामध्ये शनिवारी 28 डिसेंबर रोजी शुक्र ग्रहाचा कुंभ राशीमध्ये प्रवेश होत आहे। या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखता कन्या, तुळ आणि वृश्चिक राशीमध्ये असणार आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा। या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांच्या प्रतिकूलतेला सामोरं जावं लागेल, त्यामुळे दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष काळजी घ्यावी। प्रवासामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही कामांचं नियोजन करत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। या आठवड्याच्या 22, 23, 24, 27 आणि 28 हे 5 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे। व्यावसायिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा या आठवड्यामध्ये तुम्ही मतभेद वाढवू नये। कमोडिटी मार्केट, शेअर्स, शेतीशी निगडित व्यापार व्यवसाय करणारे मंडळी, डेअरी व्यावसायिक, रेडीमेड गारमेंट आणि भुसार मालाच्या व्यापाऱ्यांनी या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे। हा आठवडा सावधपणे व्यतीत केल्यास येणारा काळ तुम्हाला आनंद आणि उत्साह देणारा ठरेल। या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 25 आणि 26 हे 2 दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता दर्शवणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता या 2 दिवसांमध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। 25 आणि 26 या 2 तारखांना तुमचे व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील। कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभेल। कुटुंबाशी निगडित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी हे 2 दिवस तुम्ही राखून ठेवावेत। मोठे आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये ग्रहांची निर्माण झालेली ही प्रतिकूलता कमी करण्यासाठी, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही रविवारी 22 डिसेंबर रोजी भानुसप्तमीच्या दिवशी कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी आणि कार्यसिद्धीसाठी तुम्ही प्रार्थना करावी। त्याचबरोबर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी येणाऱ्या शनी प्रदोषाच्या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन 1 मूठ तांदूळ अर्पण करावे आणि गरजूंना अन्नदान करावं। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अत्यंतिक महत्त्वाचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय योग्य ठरण्याचा आहे। व्यावसायिक निर्णय योग्य ठरण्याचा आहे। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या आर्थिक आणि सामाजिक आणि कौटुंबिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतात, ही स्थिरता या आठवड्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये तुमचे महत्त्वाचे निर्णय योग्य ठरणारे आहेत। वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्याचे 22, 23, 24, 27 आणि 28 हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत। त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणं, नवीन योजना राबवणं, सरकारी कामांचा पाठपुरावा करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी येणारा हा आठवडा तुम्हाला उत्तम जाईल। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे या आठवड्याचा कुठलाही दिवस तुम्ही वाया घालवू नये आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही तत्पर राहावं। वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील, त्यामुळे नोकरदार मंडळींसाठी येणारा हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आणि नवीन योजना राबवण्याचा आहे। धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्यामधील 25 आणि 26 हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नागरिकांनी या आठवड्यामध्ये विशेष काळजी घ्यावी। जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, त्यामुळे कुठल्याही लहान सहान आरोग्याच्या तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये। विद्यार्थी आणि गृहिणींसाठी येणारा हा आठवडा आनंद आणि उत्साह देणारा ठरेल। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। 12 राशींपैकी वृषभ राशी पहिली रास आहे की ज्या राशीला या आठवड्यामध्ये उत्तम लाभ प्राप्त होणारे आहेत। त्यामुळे कमोडिटी मार्केट, शेअर्स मध्ये गुंतवणूक करणारे मंडळी, मोठे व्यापार करणारे मंडळी, भागीदारी व्यावसायिक, लोखंडाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। या दृष्टीने तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 22 तारखेला येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी।
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा ग्रहांची अनुकूलता घेऊन येणारा आहे, त्यामुळे तुमचे महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. गेल्या आठवड्याप्रमाणेच हाही आठवडा तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्याचा आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील. आनंद आणि उत्साह वाढलेला असेल, त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. सरकारी नोकर आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता घेऊन येणार आहे. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरू शकतो. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. या आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 27 आणि 28 तारीख तुम्ही सावधपणे व्यतीत करावे. या 2 दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते आणि तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ होऊ शकते. अनपेक्षितपणे काही खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभेल. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सुवर्ण संधी घेऊन येणारा ठरेल. नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील. नवीन वस्तू विकत घेणं, वाहन विकत घेणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या गुंतवणुकींसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता दर्शवणारा आहे. कमोडिटी मार्केट, शेअर्स आणि भुसार मालाचे व्यापाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. या संधींचा तुम्ही लाभ घ्यावा. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 22 डिसेंबर रोजी येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन पंचधान्य आणि पांढरं वस्त्र अर्पण करावं आणि शनिवारी 28 तारखेला येणाऱ्या शनी प्रदोषाच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरं वस्त्र आणि पांढरं अन्नपदार्थ अर्पण करावेत. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. 12 राशींपैकी कर्क रास ही दुसरी रास आहे की जिला या आठवड्यामध्ये ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील. विरोधकांवर तुम्हाला मात करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य देणार आहेत. महत्त्वपूर्ण निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा. सरकार दप्तरी अडकलेली कामं असतील, काही महत्त्वाचे निर्णय असतील, यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत. याचा पाठपुरावा करावा. या आठवड्यामध्ये केलेले हे प्रयत्न, केलेला हा पाठपुरावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारे ठरतील. या आठवड्यामध्ये एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे या आठवड्याचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीने करावं. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, व्यवसायासाठी भांडवलाचं नियोजन किंवा गुंतवणूक वाढवणं यासारखे महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाची कामं तुम्ही या आठवड्यामध्ये करू शकाल. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीने केल्यास येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ होतील. नवीन योजना राबवण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये तुम्ही विरोधकांवर मात करू शकाल. नवीन गुंतवणुकी करू शकाल. नवीन वस्तूंची खरेदी करू शकाल. सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. एकंदरीतच सर्वार्थानं हा आठवडा तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 22 तारखेला येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी वस्त्र भेट म्हणून द्यावं. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्यही लाभेल. हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल, परंतु प्रसंग परिस्थिती ओळखून तुम्ही वागावं. या आठवड्यामध्ये खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि 25 आणि 26 या 2 तारखांना कार्यक्षेत्रामध्ये थोडी विरोधी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत आणि मोठं कार्य करू नये. या आठवड्यामधील या 2 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय दूरगामी नुकसान देणारा ठरेल. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्ही नियोजनबद्ध राहावं. 22, 23, 24, 27 आणि 28 डिसेंबर
हे 5 दिवस सिंह राशीच्या व्यक्तींना अनुकूलता प्रदान करणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढवणारी ठरेल। व्यावसायिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। व्यवसायाशी निगडीत नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। व्यवसायाची व्याप्ती वाढेल, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला आनंद आणि उत्साह देणारी ठरेल। 22, 23 आणि 24 हे 3 दिवस तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारे ठरतील। त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी आणि 28 डिसेंबर रोजी येणाऱ्या शनी प्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्न पदार्थांचं दान करावं। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आहे, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सहकार्य करणार आहे। 12 राशींपैकी कन्या रास ही तिसरी रास आहे की जिला या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णयांचा लाभ होईल। या आठवड्यामधील 7ही दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत, त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। या आठवड्यामध्ये ग्रहांची लाभलेली ही अनुकूलता तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारी आहे, कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवणारी आहे। वैद्यकीय, शैक्षणिक, फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील। कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा ही या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त झालेली आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही व्यवसायाचे नियोजन योग्य पद्धतीने करावं। नोकरदार मंडळींना देखील या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल या आठवड्यामध्ये तुम्ही घडवू शकाल। बढती, बदली, पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। IT इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा मोठ्या लाभांचा आहे। परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी, परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी येणारा हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, नवीन योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावेत। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 22 तारखेच्या दिवशी भानुसप्तमी आहे। या भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनी, कुलदैवत आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्या आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा लाभदायक आहे, परंतु आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होईल। प्रसंग परिस्थितीचा अंदाज तुम्हाला येणार नाही, त्यामुळे वर करणी दिसलेली कार्यक्षेत्रामधील नकारात्मकता तुमच्या मनावर प्रभाव करणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्यावं। तुमचा आत्मविश्वास टिकून ठेवावा आणि महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 22, 23 आणि 24 हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास पुढील 4 दिवस तुमच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेणं, आर्थिक समस्या सोडवणं, नवीन योजना राबवणं यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जरी सामान्य प्रतीचा किंवा मध्यम स्वरूपाचा किंवा संमिश्र लाभ देणारा असला तरी देखील आठवड्याच्या शेवट होता होता तुमचे महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील। अडीअडचणींवर तुम्हाला मात करता येईल, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नही करता येतील। हा आठवडा तुम्ही जेवढा सावधपणे व्यतीत कराल तेवढे तुमचे लाभांच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तुळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये कोणावरही विसंबून राहू नये। आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। आठवड्याच्या सुरुवातीला काही आर्थिक निर्णय चुकण्याची शक्यता आहे, काही प्रमाणात आर्थिक फसवणूकही होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काही ऑनलाईन ट्रेडिंग असेल, शेअर्स, कमोडिटी मार्केटमध्ये काम करणारी मंडळी असतील, या मंडळींनी या आठवड्याच्या सुरुवातीला विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये चुकल्यास याचा दूरगामी तुम्हाला फटका बसू शकतो, दूरगामी नुकसान होऊ शकतं। हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींच्या कार्यक्षेत्रावर मोठा परिणाम करणार आहे, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 22 तारखेच्या दिवशी कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही खणा नारळानं ओटी भरावी आणि शनिवारी 28 तारखेला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पंचधान्य अर्पण करावं आणि शुभ्र वस्त्र दान करावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी।
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला उत्तम लाभाचं प्रमाण दाखवत आहे, परंतु 24 आणि 25 हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये 22, 23, 24, 27 आणि 28 हे 5 दिवस अनुकूलता प्रदान करणारे आहेत। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये लाभलेले हे महत्त्वाचे 5 दिवस तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारे आहेत, परंतु 25 आणि 26 हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या आठवड्यामध्ये हे 2 दिवस तुम्हाला नुकसान देणारे ठरू शकतात। आर्थिक नियोजन करत असताना, आर्थिक गुंतवणूक करत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। व्यापार व्यवसायामध्ये या 2 दिवसांमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। या आठवड्याच्या या 2 दिवसांमध्ये चुकलेला एखादा आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। आठवड्याचं नियोजन करत असताना आठवड्याच्या सुरुवातीचे 3 दिवस आणि शेवटचे 2 दिवस हे 5 दिवस तुम्ही राखून ठेवावेत। नियोजनबद्ध काम केल्यास या आठवड्यामध्ये तुम्हाला कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही, परंतु प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभेल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 22 डिसेंबर रोजी येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि शनिवारी 28 डिसेंबर रोजी येणाऱ्या शनी प्रदोषाच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन 5 दिवे लावावेत आणि शुभ्र वस्त्राचं दान करावं। धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे आणि मोठ्या अधिकार आणि जबाबदारीला सामोरं जाण्याचा आहे। धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणाऱ्या आठवड्याचे सुरुवातीचे 5 दिवस म्हणजे 22, 23, 24, 25 आणि 26 हे 5 दिवस विशेष महत्त्वाचे आहेत। या 5 दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा देणारे ठरतील। या आठवड्यामध्ये तुम्हाला दूरच्या प्रवासाचे योग संभवतात। मित्रमंडळी, कुटुंबासमवेत तुम्ही सहलीचे बेत आखाल। परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आणि परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही केलेले प्रयत्न तुम्हाला नवीन योजना राबवण्यासाठी उद्युक्त करणारे आहेत। महत्त्वाचे आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत। नोकरदार मंडळींसाठी येणारा हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। या आठवड्यामध्ये तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। तुमच्या कार्यकुशलतेचं तुमच्या वरिष्ठांकडून कौतुक होईल। तुमच्यावर आलेली ही जबाबदारी तुम्हाला भविष्यामध्ये याचा उत्तम लाभ देणारी ठरेल। त्यामुळे नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा जाईल। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे आहेत। ग्रहांच्या अनुकूलतेमुळे हा आठवडा तुमचा आनंद आणि उत्साहामध्ये जाईल। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। आठवड्याच्या सुरुवातीला रविवारी 22 तारखेला येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही घरातील ज्येष्ठ मंडळींना पांढऱ्या रंगाची भेटवस्तू द्यावी आणि 28 डिसेंबर रोजी शनिवारी शनी प्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन 5 दिवे लावावेत आणि पांढरी वस्तू अर्पण करावी। मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारी आहे। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरवणारे आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। नोकरी आणि व्यवसायामधील अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत। भाग्यवृद्धिकारक या आठवड्यामधलं ग्रहमान आहे, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। विरोधकांच्या कारवाया किंवा विरोधकांचा थोडा त्रास होईल, परंतु विरोधकांच्या वाढलेल्या या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। या आठवड्यामध्ये घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील। कमोडिटी मार्केट, शेअर्स, भुसार मालाचे व्यापारी, शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळींसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारी आहे। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 22 तारखेला भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि शनिवारी 28 डिसेंबर रोजी येणाऱ्या शनी प्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। प्रसंग, परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी। आठवड्याच्या सुरुवातीला 22, 23 आणि 24 हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास उरलेले 4 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। आठवड्याची सुरुवात तुम्ही सावधपणे करावी।
कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आठवड्याची सुरुवात सावधपणे करावी. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आठवड्याची सुरुवात तुम्हाला प्रतिकूलता दर्शवणारी आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होईल. त्यामुळे गृहिणी आणि वरिष्ठांनी या आठवड्यामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी. कुठल्याही लहान सहान आजारांकडे देखील तुम्ही दुर्लक्ष करू नये. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं 25, 26, 27 आणि 28 हे 4 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत. त्यामुळे आठवड्याचं नियोजन करत असताना सुरुवातीचे 3 दिवस वगळता इतर दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचे आहेत. या 25, 26 आणि 27, 28 तारखेमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल, महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी. प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. एखाद्या फसव्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. शनीचा 7.5चा प्रभाव या आठवड्यामध्ये वाढणार आहे, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी. आठवड्याच्या सुरुवातीला रविवारी 22 डिसेंबर रोजी तुम्ही कुलस्वामिनीच्या आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं, पांढरी फुलं अर्पण करावी आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी. मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. आठवड्याची सुरुवात तुमची आनंदानं होईल. महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारी आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 22, 23 आणि 24 डिसेंबर रोजी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन योजना तुम्ही राबवू शकाल. परंतु 25 आणि 26 तारीख ही तुमच्या दृष्टीनं प्रतिकूल आहे, त्यामुळे या 2 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. या 2 दिवसांमध्ये झालेलं नुकसान तुम्हाला दूरगामी त्रास देणारं ठरू शकतं, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावं, तिथे आपली सेवा द्यावी, यथाशक्ती दान करावं. यामुळे तुमच्या राशीच्या व्यक्तींना 7.5च्या काळामध्ये निर्माण झालेल्या नकारात्मकतेच्या प्रभावातून मुक्ती मिळेल. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. परंतु हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा. प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 22 डिसेंबर रोजी येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलस्दैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करावी, अभिषेक करावा आणि पूजन करावं. 28 डिसेंबर रोजी येणाऱ्या शनी प्रदोषाच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही लघुरुद्राचा अभिषेक करावा.